हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आता स्वागत तर तुमचं एका नवीन कथेमध्ये आहे. कारण ही कथा खूपच गोड आहे आणि इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला नक्की आवडेल. स्किप न करता पहा. ही कथा आहे एका साध्या, निरागस आणि देखण्या मुलीची. तिचं नाव आरोही कश्यप. वय अवघं 20 वर्ष. गोऱ्या रंगाची तीक्ष्ण नयन नक्षी, सुमारे 5 फूट 7 इंच उंचीची आणि स्वभावाने अतिशय लाजाळू. आरोही फक्त 2 वर्षांची असताना एका भीषण कार अपघातात तिच्या आईवडिलांचा मृत्यू झाला होता. त्या दिवसापासून ती अनाथ झाली. या धक्क्यानंतर तिचा स्वभाव अधिकच शांत झाला. ती फारसं कोणाशी बोलत नसे ना तिने फार मैत्री केली होती. तिची फक्त एकच जिवलग मैत्रीण होती, तारा. तारा आरोहीकडे बहिणीसारखं पाहायची आणि तिची नेहमी काळजी घ्यायची. आज आरोहीचा कॉलेजमधील पहिला दिवस होता. त्यामुळे ती खूपच घाबरलेली आणि तणावात होती. ती पटकन तयार झाली, बॅग पॅक घेतला आणि घराबाहेर पडली. कॅब बुक करून ती कॉलेजला पोहोचली. कॉलेजच्या मुख्य गेटजवळ तारा आधीच तिची वाट पाहत उभी होती. आरोही घाईघाईने कॅबमधून उतरली आणि ताराकडे येत म्हणाली, "मी उशिरा आले का?" ताराने हसत उत्तर दिलं, "नाही रे, चल." असं म्हणत तिने आरोहीचा हात धरला आणि तिला आत घेऊन गेली. कॉलेजच्या गेटजवळ काही मुलं आणि मुली उभ्या होत्या. त्या मुली लहान कपडे घालून बेधडक वागत होत्या आणि मुलांशी फ्लर्ट करत होत्या. ती मुलंही नव्या विद्यार्थ्यांशी टिंगलटवाळी करत रॅगिंग करत होती. हे दृश्य पाहून आरोही अधिकच घाबरली. तिने भीतीने ताराचा हात घट्ट पकडला आणि कुजबुजत म्हणाली, "तारा, हे मुलं आपलीही रॅगिंग करतील ना?" ताराने शांतपणे उत्तर दिलं, "हो, पण घाबरू नकोस." तेवढ्यात त्या मुलांपैकी काहींनी हाताच्या इशाऱ्याने त्यांना जवळ बोलावलं. तारा आणि आरोही घाबरतच पुढे गेल्या. त्या गटात एक मुलगा होता, जो सगळ्यांचा नेता दिसत होता. स्टायलिश कपडे, आत्मविश्वास आणि उद्धटपणा त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. त्याचं नाव रॉकी. श्रीमंत बापाचा बिघडलेला मुलगा. तारा रॉकीसमोर उभी राहिली. मान खाली घालत म्हणाली, "सर, काही मदत हवी आहे का?" रॉकी हसला आणि मित्रांकडे पाहत म्हणाला, "मदत? उलट यांनाच मदतीची गरज आहे." सगळे मुलं हसायला लागले. हे पाहून तारा आणि आरोही दोघीही गोंधळून गेल्या. तारा विनवणीच्या सुरात म्हणाली, "प्लीज सर, आम्हाला जाऊ द्या. आम्ही नवीन विद्यार्थी आहोत. आजच कॉलेज जॉईन केलं आहे." रॉकीने विचारलं, "तुझं नाव काय आहे?" तारा ती हिचकिचत म्हणाली. रॉकी तिच्या जवळ गेला. तिच्या केसांची बट कानामागे सारत म्हणाला, "नाईस नेम." तेवढ्या त्याची नजर तारामागे उभी असलेल्या घाबरलेल्या आरोहीवर गेली. ती नजर खाली घालून उभी होती. रॉकीने तिला वर खाली न्याहाळलं आणि म्हणाला, "आणि ही कोण? आधी कधी दिसली नाही, नवीनच दिसते." मग ताराकडे पाहून म्हणाला, "मिस तारा, ओळख करून द्या." कापऱ्या ओठांनी तारा म्हणाली, "हिचं नाव आरोही आहे. आजच माझ्यासोबत कॉलेज जॉईन केलं आहे. ही स्कॉलरशिप स्टुडंट आहे." रॉकीने हसत आरोहीकडे हात पुढे केला, पण आरोहीने हात पुढे केला नाही. ती म्हणाली, "सर, आम्हाला उशीर होतोय. क्लासेस सुरू झाले असतील. कृपया आम्हाला जाऊ द्या." आरोहीचा गोड आवाज ऐकताच रॉकी क्षणभर हरवून गेला. तो म्हणाला, "तुझा आवाज खूपच गोड आहे. आय लाईक युअर व्हॉइस. तू माझी गर्लफ्रेंड होशील का?" मग गर्वाने पुढे म्हणाला, "या कॉलेजमधला सगळ्यात श्रीमंत आणि हँडसम मुलगा तुला प्रपोज करतोय, तेही सगळ्यांसमोर. माझी गर्लफ्रेंड झालीस तर तुला इथे कोणी त्रास देणार नाही." आरोही काहीच न बोलता ताराचा हात धरून तिथून निघू लागली. पण रॉकीने तिचा ओढणीचा पदर पकडला आणि तिला जोरात आपल्याकडे ओढलं. संतुलन न राहिल्यामुळे ती थेट त्याच्या छातीत जाऊन आदळली. रॉकी हसत म्हणाला, "इतकी सुंदर परी कॉलेजमध्ये आली आहे आणि मी तिला कसं जाऊ देऊ?" आरोही रडू लागली. ताराने पुन्हा विनवणी केली, "सर प्लीज, आम्हाला सोडा." रॉकीने आरोहीचा हात घट्ट धरत म्हटलं, "आधी सांग, तू माझी गर्लफ्रेंड होणार आहेस? मगच सोडतो." आरोही पूर्णपणे घाबरली होती.
थरथरत्या आवाजात ती म्हणाली, सर, आम्ही इथे शिक्षणासाठी आलो आहोत, कोणाची गर्लफ्रेंड होण्यासाठी नाही. कृपया आमच्यापासून दूर राहा. असं म्हणत तिने हात सोडवण्याचा प्रयत्न केला, पण रॉकीने हात सोडला नाही. त्या क्षणी आरोहीने धाडस केलं आणि रॉकीच्या गालावर जोरात थप्पड मारली. त्या थप्पडीचा आवाज संपूर्ण कॉलेजमध्ये घुमला. सगळे विद्यार्थी तिकडे पाहू लागले. आरोहीने ताबडतोब ताराचा हात धरला आणि तिथून पळ काढला. रॉकीने संतापून दात आवळले आणि ओरडून म्हणाला, थांब आरोही, नाही तर असं हाल करीन की पुन्हा कधी कोणाला तुझा चेहरा दाखवू शकणार नाहीस. म्हणून सांगतोय, जिथे आहेस तिथेच थांब. पण आरोही काहीच ऐकत नव्हती. ती फक्त जीवाच्या आकांताने धावत होती. रॉकीने पाहिलं की आरोही थांबत नाहीये, तेव्हा तोही आपल्या मित्रांसोबत तिच्या मागे धावू लागला. आरोही धावत असतानाच अचानक कुणाशी जोरात धडकली. तोल गेल्यामुळे ती खाली पडणारच होती, पण त्याच क्षणी कुणाच्या तरी मजबूत बाहूंनी तिला सावरलं. कापणाऱ्या ओठांनी आणि भीतीने थरथरत ती म्हणाली, प्लीज आम्हाला वाचवा, तो गुंड आम्हाला खूप त्रास देतोय. कॉलेजमधले सगळे विद्यार्थी हे दृश्य पाहत स्तब्ध झाले होते. सगळ्यांना असं वाटत होतं जणू आरोही विहिरीतून बाहेर पडून थेट वाघाच्या गुहेत अडकली आहे. सगळे मनोमन तिच्यासाठी देवाकडे प्रार्थना करत होते. तेवढ्यात रॉकी ओरडला, तिला सोडा, ती माझी आहे, तिला लगेच सोडा. ज्या व्यक्तीच्या बाहूंमध्ये आरोही होती तो शांतपणे तिच्याकडे पाहत होता. तिचे थरथरणारे ओठ, घाबरलेले डोळे आणि तो निष्पाप चेहरा पाहून त्याचा श्वास क्षणभर अडखळला. इतकी सुंदर मुलगी त्याने आयुष्यात कधीच पाहिली नव्हती. ती त्याला एखाद्या अमूल्य खजिन्यासारखी वाटत होती. आरोहीला जाणवलं की आपण कुणाच्या तरी बाहूंमध्ये आहोत. तिने हळूच डोळे उघडले. समोर उभ्या असलेल्या त्या व्यक्तीच्या नजरेला नजर मिळताच तिचा चेहरा लाजेने लाल झाला आणि तिने लगेच मान खाली घातली. त्या व्यक्तीच्या ओठांवर हलकसं स्मित आलं. सगळ्यांच्या नजरा आपल्यावर खिळलेल्या पाहून आरोही कासावीस झाली आणि त्याच्या बाहूंमधून दूर जाण्याचा प्रयत्न करू लागली. पण त्याने तिला घट्ट धरून ठेवत हसत म्हटलं, आरोही, छान नाव आहे. तू नवी विद्यार्थिनी आहेस ना? आरोहीने मान हलवून होकार दिला. ते पाहून तो अधिकच हसला. तो म्हणाला, काय झालं होतं? तू एवढी का धावत होतीस? पडली असतीस तर? वेळेवर मी तुला धरलं नसतं तर तुला खूप लागलं असतं. इतकी काळजी कोणी आपल्यासाठी घेत असल्याचं पाहून आरोहीने डोळे वर करून त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात फक्त आपुलकी आणि काळजी दिसत होती. ते पाहून तिचं मन विरघळलं. मला वाचवल्याबद्दल धन्यवाद, ती हळू आवाजात म्हणाली. तू कुणापासून पळत होतीस? त्याने विचारलं. रॉकीचं नाव आठवताच आरोहीच्या चेहऱ्यावर पुन्हा भीती दाटून आली. तिचे बदलते भाव तो स्पष्टपणे ओळखू शकत होता. त्याने तिला सरळ उभं केलं आणि शांतपणे म्हणाला, घाबरायचं काहीच कारण नाही. माझं नाव अर्जुन आहे. तुला भेटून खूप आनंद झाला. थँक्यू, मला पडण्यापासून वाचवल्याबद्दल, आरोही म्हणाली. तेवढ्यात मागून रॉकीचा आवाज आला. अर्जुन, पुन्हा तूच? पण यावेळी तू माझ्या आणि आरोहीच्या आयुष्यात येऊ शकत नाहीस. ती माझी गर्लफ्रेंड आहे. तिच्यापासून दूर राहा. आरोही अवाक होऊन रॉकीकडे पाहत होती. अर्जुन हलकसा हसला. रॉकीकडे वळून ठाम आवाजात म्हणाला, ती तुझी गर्लफ्रेंड नाही. ती एक विद्यार्थिनी आहे जी शिक्षणासाठी या कॉलेजमध्ये आली आहे आणि तू तिला अशा प्रकारे त्रास देऊ शकत नाहीस.
आणि जर अजूनही हे तुला समजत नसेल असं म्हणत त्याने आरोहीचा हात आपल्या हातात घेतला. संपूर्ण कॉलेजमधले विद्यार्थी आणि शिक्षक हे सगळं पाहत होते. एका मुलीसाठी 2 मुलांमध्ये असा वाद सुरू होता. अर्जुनने आरोहीला स्वतःकडे ओढलं. ती थेट त्याच्या छातीवर येऊन थांबली. तिने वर पाहिलं आणि अर्जुनच्या नजरा तिच्या नजरेत स्थिरावल्या. तो हसत म्हणाला, ती माझी गर्लफ्रेंड आहे आणि आजपासून तू तिच्याकडे पाहण्याचाही प्रयत्न करू नकोस. पाहिलंस तर अशी अवस्था करीन की तुला आरशात पाहायलाही लाज वाटेल. समजलं? आरोहीला आयुष्यात पहिल्यांदाच असं वाटत होतं कुणीतरी तिच्यासाठी उभं राहत होतं. एका अनोळखी व्यक्तीच्या बाहूंमध्ये तिला तो सुरक्षितपणा मिळत होता, ज्याची तिला लहानपणापासून उणीव वाटत होती. आज कुणीतरी तिच्यासाठी लढत होतं. हे सगळं जाणवताच तिच्या डोळ्यात पाणी आलं. अर्जुनने ते पाहिलं. त्याने आपल्या हाताने तिचे अश्रू पुसले, अलगद पुसले आणि म्हणाला, या डोळ्यात अश्रू नाही, हसू शोभतं. आणि आता तू रडणार नाहीस. कारण अर्जुन सिंग तुमच्या पाठीशी उभा आहे आणि तो नेहमीच तुमची साथ देईल. हे माझं वचन आहे. अर्जुन सिंग एकदा कोणाला वचन दिलं की ते तो शेवटच्या श्वासापर्यंत पाळतो. असं म्हणत अर्जुनने इथे चुकून श्वेताचा आलंय तर इथे आरोहीचा हात अर्जुनने धरलेला आहे आणि तिला कॉलेजच्या क्लासकडे घेऊन जाऊ लागला. रॉकी मात्र तिथे स्तब्ध उभा राहून त्या निघून जाणाऱ्या व्यक्तीकडे पाहत राहिला. आज पहिल्यांदाच त्याची बोलती बंद झाली होती. त्याच्या मित्रांनी त्याची चांगलीच खिल्ली उडवली. रागाच्या भरात रॉकी कॉलेजच्या बाहेर गेला. थेट गाडीत बसला आणि भरधाव वेगात गाडी चालवत निघून गेला. थोड्याच वेळात तो एका पबमध्ये पोहोचला. इकडे अर्जुन आरोहीला घेऊन प्रिन्सिपलच्या रूममध्ये आला. अर्जुनला पाहताच प्रिन्सिपल आदराने उभे राहिले. प्रिन्सिपल म्हणाले, सर, काही अडचण आली आहे का? कृपया सांगा. आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आम्ही ती नक्की सुधारू. अर्जुन खुर्चींवर बसला आणि ठाम आवाजात म्हणाला, मिस आरोही कश्यपची नीट काळजी घेतली जाईल. तिला जर एकही ओरखडा लागला किंवा कुणी तिला त्रास दिला तर मी या कॉलेजचं नामोनिशाणही उरणार नाही. हे अर्जुन सिंगचं वचन आहे आणि मी माझ्या वचनावरून कधीच मागे फिरत नाही. हे तुम्हाला माहीतच आहे. प्रिन्सिपलने मान खाली घालून आदराने उत्तर दिलं. ठीक आहे सर, आम्ही तसंच करू. अर्जुन पुढे म्हणाला, आरोहीला कुणीही त्रास दिला तर तुम्ही थेट मला कळवाल. प्रिन्सिपलने पुन्हा एकदा मान चुकवत म्हटलं, हो सर, आम्ही आरोहीजींची पूर्ण काळजी घेऊ. तुम्ही निश्चिंत राहा. त्यावेळेस आरोही क्लासमध्ये तारासोबत बसून लेक्चर ऐकत होती. ताराने कुजबुजत विचारलं, तो माणूस कोण होता आणि तो तुझी इतकी काळजी का घेत होता? तू त्याला ओळखतेस का? इथे आरोही थोडी हरवलेल्या स्वरात म्हणाली, नाही, मी त्याला ओळखत नाही. आज पहिल्यांदाच मी त्या माणसाला पाहिले. असं म्हणत असतानाच आरोहीच्या ओठांवर नकळत एक हलकीशी स्मितरेषा उमटली. ती ताराच्या नजरेतून सुटली नाही. तारा म्हणाली, तू म्हणतेस की तुला तो माहीत नाही, पण तुझ्या चेहऱ्यावर स्मित आहे. काय रहस्य आहे हे? सांग ना. तो नेमका कोण होता आणि तो तुझ्यासाठी एवढं का करत होता? एवढं मात्र नक्की की तो या कॉलेजचा वाटत नव्हता. त्याची पर्सनॅलिटी एखाद्या मोठ्या बिझनेसमॅनसारखी होती. तू त्याला ओळखत असशील तर मला सांग, मी कुणालाही सांगणार नाही. तारा हसत म्हणाली. आरोही अर्जुनचा विचार करू लागली आणि तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा तीच हसू उमटलं. तारा ते स्पष्ट पाहत होती. इतकं हसतेस म्हणजे नक्कीच काहीतरी आहे. कोण आहे तो ज्याच्या नावानेच तुझ्या चेहऱ्यावर एवढं हसू येतं? ताराने आग्रह केला. ताराचे प्रश्न ऐकून आरोही गोंधळली. तिने पटकन आपली बॅग उचलली आणि क्लासमधून बाहेर पडली.
आरोहीला असं अचानक निघून जाताना पाहून ताराला थोडं वाईट वाटलं, पण तिनेही आपली बॅग उचलली आणि आरोहीच्या मागे धाव घेतली. आरोही लायब्ररीत गेली, एक पुस्तक उचललं आणि वाचायला बसली. तारा तिला जास्त प्रश्न न विचारता तिच्या जवळच बसली आणि तिनेही एक पुस्तक उचलून वाचायला सुरुवात केली. दरम्यान अर्जुन आपल्या काही बॉडीगार्ड सोबत कॉलेजच्या बाहेर निघत होता. तेवढ्यात त्याची नजर लायब्ररीकडे गेली. आत आरोही चष्मा लावून पुस्तकात पूर्णपणे गुंतलेली होती. आरोहीला पाहून अर्जुन क्षणभर थांबला. स्वतःचे गॉगल्स लावत तो मनात म्हणाला, आणि तू माझी आहेस, अर्जुन सिंगची. अर्जुन सिंग जेव्हा कुणाला आपलं मानतो तेव्हा कोणत्याही परिस्थितीत तिला मिळवतो. आणि तू तर प्रेम आहेस, ज्यासाठी अर्जुन सिंग काहीही करू शकतो. तेवढ्यात एक बॉडीगार्ड पुढे आला. सर, आपल्याला निघायला हवं, मीटिंग आहे आणि ते लोक वाट पाहत आहेत. अर्जुन म्हणाला, ठीक आहे, आणि बॉडीगार्ड सोबत तिथून निघूनही गेला. आता थोडक्यात अर्जुन सिंगच्या व्यक्तिमत्वाबद्दल. अर्जुन सिंग, ज्याचं नाव बिझनेस वर्ल्डमध्ये ऐकताच खळखळ माजायची. त्याची कंपनी सिंग इंडस्ट्रियलिस्ट नेहमीच टॉपवर असायची. अर्जुन सिंगला आणखी एका नावाने ओळखलं जायचं, डेव्हिल ऑफ द किंग. 6 पॅक मस्क्युलर बॉडी, 6.3 फूट उंची, भुरे डोळे, आकर्षक चेहरा, ज्याला पाहून मुली भान हरपायच्या. पण त्याच अर्जुन सिंगची नजर पडताच मोठमोठे बिझनेस पार्टनर्सही घाबरायचे. अंडरवर्ल्डचा बादशहा म्हणूनही त्याची ओळख होती. अर्जुन सिंगने स्वतःच्या मेहनतीवर आपली कंपनी टॉपवर पोहोचवली होती. तो सिंग एम्पायरचा एकमेव वारस होता, ज्याने लहान वयातच अफाट यश मिळवलं होतं. पण आजवर अर्जुनने कुठल्याही मुलीकडे प्रेमाने नजर टाकली नव्हती. त्याला मुलींचा तिरस्कार होता, कारण त्याच्या मते मुली फक्त फसवणूक करतात. मात्र अर्जुन सिंग एकदा कुणाला पाहिलं आणि ती त्याला आवडली की तिला मिळवण्यासाठी तो कुठल्याही थराला जाऊच शकत होता. एका दिवशी अर्जुन सिंग एका मीटिंगसाठी एअरपोर्टकडे जात होता. तेव्हा ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या एका मुलीवर त्याची नजर पडली. साध्या सलवार सूटमध्ये, अगदी साधी सोपी. ती ऑटोमधून उतरली होती. ती आरोही होती. आरोही काही फुगे घेऊन लहान मुलांना देत होती. बदल्यात ती लहान मुलं तिच्या गालावर किस करत होती. आरोहीच्या त्या निरागस हसण्याने अर्जुनच्या चेहऱ्यावरही नकळत हसू उमटलं. तो एकटक आरोहीकडे पाहतच राहिला. तो क्षणभर तिच्याकडे पाहतच राहिला. तिच्या सौंदर्यात पूर्णपणे हरपून गेला. त्याच वेळी त्याला आरोहीबद्दलची माहिती मिळाली. हळूहळू अर्जुनच्या मनात आरोहीसाठी एक मृदू कोपरा तयार झाला आणि तो वेड्यासारखा तिच्यावर प्रेम करू लागला. तेव्हापासूनच अर्जुन सिंहला आरोही आवडू लागली होती. जेव्हा त्याला कळलं की कॉलेजमध्ये कुणीतरी आरोहीला त्रास देत आहे, तेव्हा त्याने क्षणाचाही विलंब न करता आपली सर्व कामं बाजूला ठेवले आणि थेट कॉलेजकडे निघाला. त्याच्या बॉडीगार्डने कॉलेजमधील सगळी माहिती अर्जुनला सांगितली. ते ऐकताच अर्जुनचे डोळे लाल झाले होते. समोर उभा असलेला बॉडीगार्ड अर्जुनचा तो अवतार पाहून घाबरून गेला. त्या क्षणी अर्जुन एखाद्या यमराजापेक्षा कमी वाटत नव्हता. घाबरत घाबरत बॉडीगार्ड म्हणाला, सर, आपण लगेच निघायला हवं. अर्जुन थेट आपल्या कंपनी बाहेर आला, कारमध्ये बसला आणि काही तासातच कॉलेजमध्ये पोहोचला. आता पुन्हा कथेकडे वळूयात. अर्जुनने दुरून आरोहीकडे एक नजर टाकली, कारमध्ये बसला आणि कंपनीकडे निघूनही गेला. इकडे मात्र आरोहीचे लक्ष अभ्यासात अजिबात लागत नव्हते. ते सतत अर्जुनच्या डोळ्यांचा विचार करत होती. त्या डोळ्यांमध्ये तिला आपुलकी, काळजी आणि सुरक्षिततेची भावना दिसत होती. ते सगळे आठवताच तिच्या चेहऱ्यावर हलकेसे स्मित उमटले. मनातच ती म्हणाली, आज मी नेमकं काय अनुभवलं? अशी भावना याआधी कधीच वाटली नव्हती. तेवढ्यात ताराने तिच्या हातावर हलकेच टपली मारत म्हटलं, आता तरी सांगशील का,
किती वेळापासून विचारते, पण तू कुठे तरीच हरवलेली आहेस. प्लीज सांग, तो हँडसम माणूस कोण होता आणि तो तुला इतकं प्रोटेक्ट का करत होता? जणू तो तुला आधीपासून ओळखतच होता. सांग, नाहीतर मी असंच मरून जाईन. ताराचे बोलणे ऐकून आरोही हसत म्हणाली, ठीक आहे, सांगते. त्यांचं नाव अर्जुन सिंह आहे. मी पडले होते तेव्हा त्यानेच मला वाचवलं. तेव्हा त्याने आपलं नाव सांगितलं. यापुढे मला त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही. तारा आश्चर्याने म्हणाली, अगं तो अर्जुन सिंग म्हणजे बिझनेस वर्ल्डमधला बॅचलर किंग, आणि त्याने तुला वाचवलं. तो किती मुलींचा क्रश आहे माहिती आहे का? हे ऐकून आरोहीच्या मनात थोडीशी जळजळ झाली, पण ती स्वतःला समजावू शकत नव्हती की असं का वाटतंय. मनातल्या मनात गोंधळताच तिला आठवलं, अर्जुन कसा सगळ्यांसमोर तिला प्रोटेक्ट करत होता. आरोही पुन्हा विचारांत हरवलेली पाहून ताराने तिच्या चेहऱ्यासमोर बोटांनी चुटकी वाजवली. पण आरोही अर्जुनही अर्जुनच्या अजूनही अर्जुनच्या विचारातच होती. तारा तिचा खांदा धरून जोरात हलवत म्हणाली, ए, कुठे हरवलीस? खरं सांग, अर्जुनच्या विचारातच ना? आरोही गोंधळून म्हणाली, तू काय बोलतेस? तो कुठे आणि मी कुठे? तो इतका श्रीमंत आहे आणि मी एक अनाथ मुलगी. तो मला प्रोटेक्ट करेल. तो कदाचित कामानिमित्त इथे आला असेल. तरी सुद्धा आरोही पुन्हा पुन्हा अर्जुनच्या विचारातच हरवत होती. ती फारसं बोलत नव्हती, म्हणून तारा पुन्हा म्हणाली, आरू, खरं खरं सांग, तू अर्जुनच्या विचारातच आहेस ना? हरवलेल्या स्वरात आरोही म्हणाली, तो किती हँडसम आणि चार्मिंग होता. सतत त्याच्याकडेच पाहावंसं वाटत होतं. पण तो इतका श्रीमंत आहे. तारा तिचा खांदा हलवत म्हणाली, तो फक्त तुझाच क्रश नाहीये, कित्येक मुलींचा क्रश आहे तो. हे ऐकून आरोही भानावर आली आणि म्हणाली, चल आता हॉस्टेलकडे जाऊया, नाहीतर गेट बंद होईल. ठीक आहे, तारा म्हणाली. दोघी लायब्ररी बाहेर आल्या. हॉस्टेलकडे जाण्यासाठी ऑटो पकडला आणि निघून गेल्या. इकडे एका नाईट क्लबमध्ये रॉकी एकामागून एक बियर पित होता. त्याच्या मित्राने त्याला समजावत म्हटलं, रॉकी, तिला विसर. ती त्या ग्रेट बिझनेसमॅनची गर्लफ्रेंड आहे. तुझ्याच भल्यासाठी सांगतोय. आज पाहिलंस ना, अर्जुनने आरोहीला वाचवताना किती पॉझिटिव्ह वागणूक दिली. स्पष्ट दिसत होतं आरोही त्याची गर्लफ्रेंड आहे. तेवढ्यात दुसरा मुलगा म्हणाला, पण मी जे ऐकलंय आणि वाचलंय त्यानुसार अर्जुनला मुलींची जबरदस्त चीड आहे. तरी सुद्धा तो आरोहीला अशा पद्धतीने प्रोटेक्ट करत होता, जणू तो तिच्यावर खूप प्रेम करतो. त्याच्या डोळ्यात आरोहीसाठी वेड दिसत होतं. हे ऐकताच रॉकीने त्या मुलाला जोरात पंच मारला. तो मुलगा थेट जमिनीवर कोसळला. रॉकी त्याच्याकडे झुकत कॉलर पकडत गुरगुरला, ती माझी आहे, त्या अर्जुन सिंहची नाही. एकदा रॉकीला एखादी गोष्ट आवडली की तो ती मिळूनच राहतो. रॉकीचे मित्र त्याला बाजूला ओढत म्हणाले, रॉकी, शुद्धी दे. पण रॉकी वेड्यासारखा पुटपुटतच राहिला. ती फक्त आणि फक्त रॉकीचीच आहे. कोणाच्या तरी नकारात जर माझं अस्तित्व जळून खाक झालं तर मी ही संपूर्ण दुनिया जाळून टाकेन. हा रॉकीचा शब्द आहे आणि रॉकी आपल्या शब्दांसाठी काहीही करू शकतो. चला तर मग आधी रॉकीबद्दल सांगूया. रॉकीचं पूर्ण नाव होतं रणवीर राठोड. श्रीमंत बापाचा लाडका पण थोडासा बिघडलेला मुलगा. त्याच्या वडिलांचं नाव रणविजय राठोड, एक मोठे उद्योगपती. रणवीरला आपल्या श्रीमंतीचा प्रचंड अभिमान होता. तो देखणाही होता. उंच, सुमारे 6 फूट 7 इंच उंची, हँडसम चेहरा, नीटनेटकी दाढी आणि आकर्षक व्यक्तिमत्व. तो कॉलेजमध्ये 3rd इयरला शिकत होता आणि या कथेतला सेकंड लीड कॅरेक्टर होता. आता थेट कथेकडे वळूयात. त्या दिवशी रणवीरने खूप बियर प्यायली होती. तो नीट चालूही शकत नव्हता.
त्याच्यासोबत त्याचा मित्र चिराग होता. चिराग स्वभावाने रणवीरच्या अगदी उलट शांत, समजूतदार आणि संयमी नशेतच. रणवीर बोलू लागला, चिराग, मला आरोही हवी आहे. ती माझ्या हृदयाची धडकन बनली आहे. पहिल्याच भेटीत मला ती आवडली, पण ती माझ्यापासून मला घाबरते. जणू मी एखादा पिशाच आहे, जो तिला खाऊन टाकेल. तो थोडा थांबला आणि डोळे पाणावून म्हणाला, सांग ना, मी इतका वाईट आहे का? म्हणूनच कुणालाच मी आवडत नाही. चिरागने त्याला सावरत म्हटलं, तू नशेत आहेस म्हणून असं सगळं वाटतंय. पण रणवीर हट्टाने म्हणाला, नाही चिराग, मी आरोहीसाठी खरंच मनापासून सिरियस आहे. तिला मिळवण्यासाठी मी काहीही करू शकतो. प्लीज मला सांग, मला काय करायला हवं? चिराग रणवीरच्या डोळ्यात पाहत राहिला. आज पहिल्यांदाच तो रणवीरला कोणासाठी तरी इतका पॉझिटिव्ह झालेला पाहत होता. इतक्यात रणवीर चिरागच्या छातीत डोकं ठेवून बेशुद्ध झाला. चिरागने त्याला सावरलं, कारमध्ये नेलं, मागच्या सीटवर बसवलं आणि सीट बेल्ट लावला. मग तो स्वतः गाडी चालवू लागला. त्याचवेळी दुसरीकडे आरोही जेवण करून बेडवर आरामात आडवी पडली होती. डोळ्यांवर चष्मा, हातात पुस्तक. तारा गाढ झोपलेली होती. आरोहीला तहान लागली म्हणून ती उठली. फ्रीजमधून पाणी काढलं आणि पिऊ लागली. पाणी पितानाच ती बाल्कनीत आली. आकाशात चमकणाऱ्या चंद्राकडे ती शांतपणे पाहू लागली. मग तिने डोळे बंद केले आणि थंड वाऱ्याचा स्पर्श अनुभवू लागली. तो थंड वारा तिच्या चेहऱ्याला हलके स्पर्श करत होता. तिच्या केसांशी खेळत होता. तिने दोन्ही हात पसरले आणि नकळत अर्जुनच्या स्पर्शाची कल्पना करू लागली. त्या विचारांनीच तिच्या ओठांवर हसू उमटलं. पण तिला माहिती नव्हतं, कुणीतरी तिला पाहत होतं. आरोहीच्या चेहऱ्यावर उमटणारा प्रत्येक भाव, प्रत्येकी हलकी हालचाल तो दुरून पाहत होता. तो दुसरा कुणी नव्हता, अर्जुन. तो रोज दुरूनच आरोहीला पाहायचा आणि अशा क्षणी तिला पाहून त्याच्या मनाला अपार शांतता मिळायची. आरोहीकडे पाहत अर्जुन हळूच स्वतःशी पुटपुटला, आरू, मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो की शब्दात सांगू शकत नाही. ज्या दिवशी तुला त्या मुलांसोबत पाहिलं त्या क्षणापासून हे हृदय धडधडू लागलं आणि जेव्हा तुला पाहत नाही तेव्हा हेच हृदय दुखतं. कदाचित यालाच प्रेम म्हणत असावं. तेवढ्यात आरोहीला काहीसं जाणवलं. तिने डोळे उघडले आणि बाल्कनीतून खाली आजूबाजूला पाहू लागली. हात हृदयावर ठेवून ती स्वतःशीच म्हणाली, हे काय होतं? असं का वाटलं की कोणीतरी मला पाहत होतं? हे पाहून अर्जुन पटकन लपला आणि मनात म्हणाला, कदाचित मी जे अनुभवतो तेच आरोहीही अनुभवत असावी. आरोहीने पुन्हा एकदा सगळीकडे पाहिलं. कुणीच नव्हतं. ती हळूच म्हणाली, कदाचित माझाच भ्रम असेल. असं म्हणत तिने बाल्कनीचं दार बंद केलं. बेडवर आली आणि झोपून गेली. बाल्कनीचं लाईट बंद झालेला पाहून अर्जुनही कारमध्ये येऊन बसला. सीटवर डोकं टेकवत त्याने डोळे मिटले. ड्रायव्हरने गाडी सुरू केली. इकडे चिराग रणवीरला त्याच्या घरी घेऊन आला. घरात येताच त्याला कळलं की रणवीरचे वडील रणविजय जागे होते. रणविजयने रणवीरला नशेत पाहून विचारलं, आज याने दारू का प्यायली? रणवीर तर कधीच पित नाही, मग आज काय झालं? चिराग शांतपणे म्हणाला, सर, चुकून थोडी जास्त झाली. रणविजयने रणवीरला आधार देत त्याच्या खोलीत नेलं. त्याला नीट झोपवलं, अंगावर ब्लँकेट घातलं आणि खोलीकडे बाहेर आला. थोड्या वेळाने चिरागही आपल्या घरी निघून गेला. रणवीरने चिरागला त्याच्या घरी सोडलं आणि स्वतः आपल्या घरी निघून गेला. सकाळ झाली.
आरोही तयार होऊन तारासोबत कॉलेजला जाण्यासाठी ऑटोमध्ये बसली होती. ऑटोमध्ये बसलेली असताना आरोही ताराला म्हणाली, काल तर अर्जुन सरांनी आपल्याला वाचवलं, पण आज आपल्याला कोण वाचवणार? मला आज खूप भीती वाटते. देवा, आज काहीतरी असं कर की तो रॉकी बदलून जावा. तारा हसत म्हणाली, तो रॉकी फारच बिघडलेला माणूस आहे. थोडा विचार करून तारा पुढे म्हणाली, तसं पाहिलं तर त्याचं पूर्ण नाव काय आहे माहिती आहे का? काल कुणीतरी म्हणत होतं रणवीर राठोड. आरोही मनातच म्हणाली, नाव तर छान आहे, पण त्याच्या हरकती अगदी सैतानी आहेत. कळतच नाही मी कुठे येऊन अडकले. आयुष्य किती छान चाललं होतं, पण कालचा दिवसच वाईट होता. पण लगेचच तिच्या मनात अर्जुनचा विचार आला. तो कसा अचानक आला होता आणि तिला वाचवलं होतं हे आठवताच आरोहीच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित आलं. ते पाहून तारा तिला चिडवत म्हणाली, काय ग आरू, एवढं असतेस? खरं सांग, तुला आपलं मिस्टर परफेक्शनिस्ट अर्जुन सिंह आवडायला लागलाय का? असं असेल तर मला खूप आनंद होईल. तो तुझ्यासाठी एकदम परफेक्ट आहे, मेड फॉर इच अदर. ताराचं बोलणं ऐकून आरोही फक्त हसली. तेवढ्यात ऑटो कॉलेजच्या गेटसमोर थांबला. ऑटोवाला म्हणाला, कॉलेज आलं. आरोहीने पैसे देऊन ताराला म्हणाली, चल उतरूया. तारा आरोहीचा गाल पकडून म्हणाली, ओ माझी भोळी आरू, तू किती नशीबवान आहेस. तुझ्या आयुष्यात अर्जुनसारखा माणूस आहे. हे ऐकताच आरोहीचा चेहरा बदलला. ती गंभीरपणे म्हणाली, नाही तारा, मी नशीबवान नाही. नशीबवान असते तर आज मी अनाथ नसते. माझे आई वडील माझ्या सोबत असते. पण बघ ना, मी इतकी दुर्दैवी आहे की माझं स्वतःचं म्हणावं असं कोणीच नाही. हे बोलता बोलता आरोही रडू लागली. ताराने लगेच तिला मिठीत घेतलं. तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली, आरू, सॉरी, माझ्याकडून नकळत तुझं मन दुखावलं. मला माफ कर. आरोही हुंदके देत म्हणाली, तारा, तू स्वतःला दोष का देतेस? दोष तर आमच्या नशिबाचा आहे. आम्ही इतके भाग्यवान नाही. तारा थोडी दूर होत म्हणाली, आरू, आम्ही आहोत ना. आम्ही तुझे काहीच नाही का? आरोहीने पुन्हा ताराला मिठी मारत म्हणाली, नाही रे, तसं नाही. तूच तर माझी बेस्ट फ्रेंड आहेस. तारा हसून म्हणाली, चल मग आता क्लासला जाऊया, उशीर होतोय. ठीक आहे, असं म्हणत तारा आणि आरोही हातात हात घालून कॉलेजमध्ये शिरल्या. कॉलेजमध्ये पाऊल टाकताच सगळे स्टुडंट्स त्यांच्याकडे पाहू लागले. हे पाहून आरोहीने घाबरत ताराचा हात घट्ट धरला आणि म्हणाली, सगळे आपल्याकडेच का बघतायत? तारा म्हणाली, माहिती नाही यार, मी पण तुझ्याबरोबरच आले. चल विचारून पाहू. तिने एका स्टुडंटला थांबवून विचारलं, सगळे आमच्याकडे असे का बघतायत? तो स्टुडंट म्हणाला, काल तुम्ही रॉकी म्हणजेच रणवीर सोबत पंगा घेतलायत ना, म्हणून सगळे खुश आहेत. सगळ्यांना वाटते की आता फक्त आरोहीच रणवीरला धडा शिकू शकते. हे ऐकून आरोही गोंधळून म्हणाली, हे सगळं काय चाललंय? मला काहीच कळत नाही. मी तर इथे फक्त शिकायला आले होते, पण इथे तर सगळंच वेगळं घडतंय. मला वाटतं आपण इथून निघून जावं, नाहीतर तो आपल्याला पुन्हा त्रास देईल. तारा ठामपणे म्हणाली, नाही, आपण पळ काढू शकत नाही. आपल्याला समोरासमोर सामना करायला हवा. सतत अडचणींपासून पळत राहिलो तर जगायचं कसं? ताराचं म्हणणं आरोहीला पटलं. ती मान हलवत म्हणाली, ठीक आहे, चल. ही झाली ना माझ्या आरूची गोष्ट. असं म्हणत तारा हसली. दोघी सगळ्यांकडे दुर्लक्ष करून क्लासमध्ये गेल्या. थोड्याच वेळात रणवीर आपल्या लक्झरी कारमधून कॉलेजमध्ये आला. चिराग त्याच्या बुलेटवरून उतरून रणवीरकडे आला. दोघांनी हस्तांदोलन केलं आणि क्लासकडे निघून गेले.
काही वेळाने बेल वाजली. आरोही आणि तारा कॅन्टीनमध्ये आल्या आणि एक सीट पकडून बसल्या. तेवढ्यात रणवीर, चिराग आणि नताशाच्या शेजारी येऊन बसला. आरोहीने रणवीरकडे एकदाही वर पाहिलं नाही. ताराने वेटरला बोलावून ऑर्डर दिली. थोड्याच वेळात वेटरने जेवण आणून टेबलवर ठेवलं आणि निघून गेला. आरोही आणि तारा आपापल्या जेवणात गुंतल्या होत्या. रणवीर मात्र सतत आरोहीच्या चेहऱ्यावरचे भाव पाहत होता. तो चिरागला कुजबुजून म्हणाला, ती माझ्यापासून एवढी का घाबरते? चिराग शांतपणे म्हणाला, चिल कर. पण रणवीरला राहावेना. तो आपल्या जागेवरून उठून आरोहीकडे येऊ लागला. रणवीर स्वतःकडे येतोय हे पाहताच आरोही घाबरली. ती पटकन उभी राहिली, बॅग उचलली आणि ताराचा हात पकडत म्हणाली, चल इथून जाऊया, तो येतोय. ताराने हलक्या आवाजात सांगितलं. मग तू पळतेस का? आरोहीने विचारलं. चल ना यार, माहीत नाही का, पण तो मला अजिबात आवडत नाही. असं म्हणत आरोही तारासोबत कॅन्टीनमधून बाहेर पडायला लागली. तेवढ्यात रणवीर समोर येऊन तिचा रस्ता अडवतो. भीतीने आरोहीने डोळे मिटून घेतले. आरोही, तू माझ्यापासून पळ का काढतेस? रणवीरने विचारलं. तारा लगेच म्हणाली, आम्हाला अचानक काही काम आठवलं म्हणून निघालो आहोत. का? काही प्रॉब्लेम आहे का? रणवीरची नजर थेट आरोहीवर खिळली होती. तो हळूहळू तिच्याजवळ येऊ लागला. आरोही मागे सरकू लागली, पण तो थांबला नाही. अचानक रणवीरने तिचा हात पकडून तिला स्वतःकडे ओढलं. आरोही घाबरून गेली. तिची घबराहट पाहून रणवीर म्हणाला, मिस आरोही, मला तुमच्यावर प्रेम झालं आहे. तुम्ही माझी गर्लफ्रेंड बनाल का? मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. आरोहीने त्याला जोरात ढकलत म्हणाली, माझ्यापासून दूर राहा, नाहीतर याचे परिणाम वाईट होतील. रणवीर हसत म्हणाला, दूर? ते शक्य नाही. तू मला पूर्ण कॉलेज समोर थप्पड मारली होतीस. त्याचा बदला मी प्रेम करून घेणार आहे. तो तिचा हात अधिक घट्ट पकडत म्हणाला, मी तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतो आणि तू माझी गर्लफ्रेंड बनणारच आहेस. आरोही स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत म्हणाली, मी कधीच तुझी गर्लफ्रेंड बनणार नाही. तू एका श्रीमंत बापाची बिघडलेली औलाद आहेस, ज्याची गर्लफ्रेंड मी कधीच होऊ शकत नाही. पण रणवीरची पकड इतकी मजबूत होती की ती स्वतःला सोडवूच शकत नव्हती. दात ओठात दाबत तो म्हणाला, मी बिघडलेला असेन, पण तुझ्यावर प्रेम करतो. तू ते मान्य का करत नाहीस? कॉलेजसमोर मारलेली थप्पड मी विसरणार नाही. थरथरत आरोही म्हणाली, पण आधी चूक तूच केली होतीस म्हणून मी हात उचलला. कुणालाही जबरदस्ती गर्लफ्रेंड बनवता येत नाही. ती ठामपणे पुढे म्हणाली, तुझ्या पैशांसाठी मागे लागणाऱ्या मुलींमधली मी नाही. मी स्वाभिमानी मुलगी आहे आणि माझा स्वाभिमानच माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. हे नीट लक्षात ठेव. रणवीरने अखेर तिचा हात सोडला आणि तो हसत म्हणाला, स्वाभिमान? हे सगळं मला कधीच समजलं नाही आणि समजून घ्यायचंही नाही. तो पुढे म्हणाला, मला फक्त एवढंच हवं आहे की तू माझी गर्लफ्रेंड बनावीस. रणवीर राठोड एकदा कुणाला सांगतो ती माझी गर्लफ्रेंड आहे तर ती बनतेच, आणि तू मला नकार दिलास याची किंमत तुला चुकवावीच लागेल. घाबरून आरोही म्हणाली, मला तुझी गर्लफ्रेंड बनायचं नाही. तू एक विकृत माणूस आहे. तुझ्यावर कोणतीही मुलगी प्रेम करू शकत नाही. असं म्हणत ती निघून जायला लागली, पण पुन्हा एकदा रणवीरने तिचा हात पकडून तिला जोरात स्वतःकडे ओढलं. ती थेट त्याच्या छातीवर जाऊन आदळली. तिच्या चेहऱ्यावर आलेले केस कानामागे सारत तो म्हणाला, तू फक्त माझीच आहेस आणि कायम माझीच राहशील. हे डोक्यात नीट बसव.
पहिल्याच नजरेत मला तुझ्यावर प्रेम झालं. रणवीर सिंह कोणावर प्रेम करत नव्हता, पण तुझ्यासाठी तो वेड्यासारखा झालाय. डोळ्यात अश्रू भरून आरोही म्हणाली, पण मी तुझ्यावर प्रेम करत नाही. मी इथे शिक्षणासाठी आले आहे. माझी काही स्वप्न आहेत ती पूर्ण करायला, प्रेम करायला नाही. ती पुढे म्हणाली, आणि प्रेमाची गोष्ट निघालीच आहे तर मी तुझ्यावर नाही तर कुणा दुसऱ्यावर प्रेम करते. हे ऐकताच रणवीरचा राग अनावर झाला. त्याने तिचे दोन्ही हात घट्ट पकडले. वेदनेने आरोहीचा चेहरा फिकट पडला. कापत्या ओठांनी ती म्हणाली, प्लीज, मला दुखतंय, माझा हात सोडा. रणवीर थंड आवाजात म्हणाला, तो कोण आहे? नाव सांग. मी त्याला जिवंत सोडणार नाही. तू माझी नाही झालीस तर मी तुला कुणाचीही होऊ देणार नाही. हे रणवीर राठोडचं वचन आहे. आरोही घाबरून पण ठामपणे म्हणाली, मी नाव सांगणार नाही. तुला स्वतःवर इतका गर्व आहे ना, तर जाऊन शोधून काढ. ती पुढे म्हणाली, तुला वाटतं तू खूप पॉवरफुल आहेस? तू फक्त तुझ्या वडिलांच्या नावावर जगतोयस. स्वतःच्या मेहनतीने तू आयुष्यात काय मिळवलंस? तुझं अस्तित्व फक्त तुझ्या वडिलांच्या नावामुळे आहे. हे लक्षात ठेव. कारण असंच आहे की सगळे तुमच्यापासून या कॉलेजमध्ये थोडेसे घाबरतात, पण मी त्यापैकी नाही. मी इथे एक शिष्यवृत्ती घेऊन येणारी विद्यार्थी आहे. इथे प्रेम मोहब्बतच्या गोष्टींसाठी नाही, आणि हे तुमच्या मनात ठेवा. आरोही ही गोष्ट सांगताच रणवीरचा हात सोडून तिने ताराला हातात घेतला आणि कॅन्टीनमधून बाहेर निघून गेली. रणवीर रागाने कॅन्टीनमधील खुर्च्या आणि टेबल ढासळत हलवू लागला. चिराग हात धरत म्हणाला, हे तू काय करत आहेस? रणवीर त्याचा हात हटवत म्हणाला, मला सोड. त्या मुलीने आज मला माझी औकात दाखवली. आज मला समजलं की रिजेक्ट होणं कसं वाटतं. त्या मुलीने रणवीर राठोरला रिजेक्ट केलं होतं. हे असं होऊ शकत नाही. कोणतीही मुलगी रणवीर राठोरला रिजेक्ट करेल असं शक्य नाही. खरं तर रणवीरच सगळ्यांना रिजेक्ट करतो. चिरागने त्याचा हात धरून म्हणाला, चल माझ्याबरोबर. हे सगळं विसर आणि अभ्यासावर लक्ष दे. जर यावर्षी फेल झालास तर तुझे वडील तुला सोडणार नाहीत. रणवीरने हात सोडत म्हणाला, मी हे सगळं थांबवीन, पण आधी त्या मुलीचा घमंड तोडायचा आहे, आणि मी आजही ते करणार आहे. हे म्हणत तो रागाने कॅन्टीनमधून बाहेर निघून गेला. लायब्ररीमध्ये तारा आरोहीकडे म्हणाली, तुम्ही काय केलं? त्या सिंहाच्या गुफेत हात घातला. जर त्यावेळेस काही चुकलं ज्यापासून आपल्याला कुणीही वाचू शकणार नाही, तर आपण काय करू? आरोही म्हणाली, माझ्या मनातही हे विचार आला, पण चला हे सगळं विसरून अभ्यास करूया. त्यावेळी आरोहीचा फोन वाजला. तिने फोन उचलून हॅलो म्हटलं, आणि दुसऱ्या बाजूने मधोश आवाज आला. आरोही आपलं नाव ऐकून एका सेकंदासाठी हरवली. दुसऱ्या बाजूने आवाज आला, मी तुझ्याशी भेटायला इच्छितो. आत्ता कॉलेजच्या बाहेर कारमध्ये या. मी तुझी वाट पाहतोय. आरोहीने विचारलं, तुम्ही कोण? फोनच्या दुसऱ्या बाजूने म्हणाले, अर्जुन सिंग. मी तुझ्याशी आत्ता भेटायला येतोय. आरोहीनं अर्जुनचं नाव ऐकून म्हटलं, पण तुम्ही मला का भेटू इच्छिता? अर्जुनने काही न सांगता फोन कापला. आरोही काही काळ फोनकडे बघत राहिली. ताराने विचारलं, कोण होतं? आरोही हरवलेल्या नजरेत म्हणाली, अर्जुन सिंह, आणि तो मला भेटू इच्छितो. तारा आपल्या जागेवरून उभी राहिली आणि म्हणाली, तो तुला भेटायला इच्छितो? तर लगेच जाऊन भेट. आरोही म्हणाली, ठीक आहे, मी जात आहे. तिने आपल्या बॅग घेतल्या आणि लायब्ररीमधून बाहेर निघाली. कॉलेजच्या बाहेर अर्जुन आपल्या ब्लॅक मर्सडीज कारमध्ये बसलेला होता आणि आरोहीला येताना पाहिलं. त्याने एक क्षणासाठी तिला पाहून हरवून गेला. आज आरोहीने पिंक रंगाचा सलवार सूट परिधान केला होता. केस खुले ठेवले होते. कानात झुमके आणि काली बिंदी होती. तिने केस हाताने मागे केले. अर्जुन एका क्षणासाठी तिच्यात हरवून गेला. आरोही चारही बाजूने शोधत होती,
पण कोणालाच दिसत नव्हतं. त्यावेळी तिचा फोन वाजला. तिने फोन उचलून म्हटलं, तुम्ही कुठे आहात? मी कॉलेजच्या बाहेर पाहत आहे, पण तुम्ही दिसत नाहीत. अर्जुनने सांगितलं. ब्लॅक मर्सडीज दिसते का? आरोहीने कार पाहत म्हटलं, हो, मी पाहत आहे. अर्जुन म्हणाला, आत या, आणि फोन कापला. आरोही घाबरलेली कारकडे गेली. गेट उघडते आणि ती आत आली. कार आतूनच खूप मोठी होती. तिने अर्जुनला पाहिलं आणि तिचं हृदय धडधडायला लागलं. अर्जुन आरोहीमध्ये हरवलेला होता. अर्जुनने आरोहीची पातळ कमर धरून तिला आपल्या मिठीत घेतलं. आरोही या हरकतीने थोडी आश्चर्यचकित झाली. अर्जुनने तिच्या केसांचे लटकलेले काही भाग कानाकडे नेले आणि म्हणाला, मी तुला काही सांगू इच्छितो. आरोही म्हणाली, सांगायचं काय आहे? अर्जुन न थांबता म्हणाला, मी तुझ्याशी लग्न करायला इच्छितो. आत्ता, लगेच. तुला माझ्याशी लग्न करायचं आहे का? आरोही लग्नाची गोष्ट ऐकून आनंदाने अर्जुनकडे पाहू लागली. अर्जुनला आधीच माहिती होतं आरोहीची प्रतिक्रिया काय असेल. त्याने पुढे सांगितलं, मला माहिती आहे की हे थोडं जलद आहे, पण मी इच्छितो की तू आता लग्न कर आणि तुला जे हवंय ते मी देईन, पण तुला लगेच निर्णय घ्यावा लागेल. आरोही म्हणाली, मला थोडा वेळ हवा आहे. मी विचार करून सांगते. अर्जुन म्हणाला, नाही, मी तुला विचार करण्यासाठी वेळ देऊ शकत नाही. तुला लगेच होकार द्यावा लागेल आणि यात तुला फायदा होईल. रणवीरपासून सुटका होईल. आरोही म्हणाली, पण लग्न मजाक नाही. लग्न एक पवित्र बंधन आहे, ज्यात दोन लोक आपल्या मर्जीने येतात. मी सहज कुणासोबत लग्न करू शकत नाही. माझ्या देखील काही इच्छा आहेत, ज्या मी माझ्या लग्नात पूर्ण करू इच्छिते. अर्जुनने तिच्या केसांच्या बटांवर बोटांनी खेळ करत म्हणाला, ठीक आहे, तुला जे काही हवंय ते मी पूर्ण करीन. फक्त तुझ्या सर्व इच्छांची पूर्तता करायची आहे. आरोहीने विचारलं, पण तुम्ही माझ्याशी लग्न का करू इच्छिता? तुम्हाला तर बरीच मुली भेटू शकतात. मग शेवटी मी का फक्त? माझ्यात काही विशेष आहे का? मी तर एक साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातून आहे, ज्याचे कुटुंबही नाही. अर्जुनने उत्तर दिले, कारण मी तुझ्यावर प्रेम करतो आणि फक्त आत्ता नाही तर 3 महिन्यांपासूनच. जेव्हा मी तुला त्या ट्रॅफिक रोडवर मुलांना बोलून देताना पाहिलं तेव्हापासून मला तू आवडलीस आणि हेच पुरेसं आहे. अर्जुनच्या बोलण्यावर आरोही काहीही म्हणू शकली नाही. तिला मनापासून अर्जुनची आवड होती, पण ती व्यक्त करू शकत नव्हती. म्हणून ती काही विचार न करता हा म्हणाली. अर्जुनने आरोहीचं हो ऐकल्यावर आनंदाने आपल्या छातीवर घेतली आणि म्हणाला, मी खूप आनंदी आहे. तुला कधीही पश्चाताप होणार नाही. मी तुला सर्व त्या आनंद देईन ज्याची तू पात्र आहेस. आरोहीने विचार न करता अर्जुनच्या गळ्यात हात घालत आनंदाने विचारलं, कृपया प्रॉमिस कर, तुम्ही मला कधीही सोडणार नाही. अर्जुनने तिच्या तोंडावर हात ठेवून तिला चुंबन दिलं आणि म्हणाला. आरोहीचा चेहरा लाजून लाल झाला. तिने डोळे खाली केले. अर्जुनने आरोहीकडे पाहत तिच्या कपाळावर चुंबन दिलं आणि ड्रायव्हरला म्हणाला, कोट घेऊन रजिस्टर ऑफिसला चला. ड्रायव्हरने तसं केलं आणि काही वेळात ते दोघे एक सर्टिफिकेटसह उभे होते, पती पत्नी म्हणून. आरोहीने अर्जुनला म्हणाला, पण मला लग्न असं हवं नव्हतं. पूर्ण विधानानुसार माझ्या कपाळात तुमचं सिंदूर आणि माझ्या गळ्यात तुमचं मंगळसूत्र पाहिजे. अर्जुनने तिला आपल्या छातीवर धरून म्हणालं, ठीक आहे, चला, आपण मंदिरात विधिशास्त्रानुसार लग्न करतोय. मी तुला माझी पत्नी बनवणार आहे. आरोहीने होकारार्थी डोकं हलवलं आणि दोघे लग्नासाठी मंदिरात गेले. पंडितांनी मंत्रोच्चार सुरू केला.
अर्जुनने आरोहीच्या कपाळावर सिंदूर भरला, गळ्यात मंगळसूत्र घातले आणि 7 फेरे घेऊन दोघे एक पवित्र बंधनात अडकले. यात खूप प्रेम आणि विश्वास होता. आरोहीने अर्जुनच्या खांद्यावर डोकं ठेवून विचारलं, पण मी तर फक्त 20 वर्षांची आहे आणि माझी काही स्वप्न आहेत. मग हे लग्न काही काळासाठी पॉज करू शकतो का? आरोहीने विचारलं. अर्जुनने तिच्या केसांना सहलवत उत्तर दिलं, ठीक आहे, आपण तुझ्या अभ्यासासाठी हे लग्न थोडं वेळासाठी पॉज करू, पण तुला वचन द्यावं लागेल की तू रणवीर राठोरपासून दूर राहशील. आरोही आनंदाने म्हणाली, हो, मी नक्कीच दूर राहीन. मला त्याचं काही आवडत नाही. तो एक बिघडलेला व्यक्ती आहे ज्याच्यावर मला खूप राग येतो. अर्जुन हसला. आरोही अर्जुनच्या खांद्यावर डोकं ठेवून आराम करत होती आणि अर्जुन तिच्या केसांना सहलवत होता. आज त्याला तिच्याशी असलेली ही शांतता खूपच समाधान देत होती. आरोहीलाही अर्जुनच्या बाहूंमध्ये तो शांततेचा आणि सुरक्षिततेचा अनुभव मिळाला, जो तिला बालपणापासून कधीच अनुभवता आला नव्हता. ती नेहमीच आपल्या कुटुंबासाठी सतत ताणली गेली होती, पण आज तिला अर्जुनच्या बाहूंमध्ये खरी शांतता मिळत होती. अर्जुनने ड्रायव्हरला इशारा दिला, घरी घेऊन चला. ड्रायव्हरने आज्ञा मानली आणि कार घराच्या दिशेने पळवली. काही वेळात ते दोघे एका महालासारख्या विलाच्या समोर पोहोचले. हे अर्जुन सिंगचं घर होतं. हे घर अगदी परदेशी महालासारखं होतं. अर्जुनने पलटून आपल्या बाहूंमध्ये झोपलेली आरोही पाहिली. ती लहान मुलीसारखी त्याच्याजवळ झोपलेली होती. अर्जुन हसला आणि तिला आपल्या खांद्यावर घेऊन कारमधून बाहेर काढले. घरातल्या सर्व बॉडीगार्ड्स आणि मेड्स त्यांना पाहून आश्चर्यचकित झाले. अर्जुन नेहमी मुलींपासून दूर राहायचा, पण आज तो एका मुलीसोबत होता. त्यानंतर घराचा केअरटेकर आला आणि सर झुकून म्हणाला, सर, काम पूर्ण झालं. कमरे रेडी आहेत, जसे तुम्ही सांगितले होते तसेच. अर्जुन म्हणाला, ठीक आहे, तुम्ही जाऊन जेवण कमरेपर्यंत आणा. केअरटेकरने होकार दिला आणि गेला. अर्जुन आरोहीला घेऊन आपल्या खोलीत गेला आणि किंग साईज बेडवर तिला झोपवलं. अर्जुनने तिच्या चेहऱ्यावर आलेले केस कानांच्या मागे केले आणि कपाळावर चुंबन दिले. त्याने तिच्या डोळ्यात पाहून म्हणाला, आता तू कधी रडणार नाहीस आणि कधी स्वतःला अनाथ म्हणणार नाहीस. मी तुझा आहे. त्याने आरोहीला पुन्हा चुंबन दिलं आणि कपडे घेऊन वॉशरूममध्ये गेला. काही वेळाने तो परत आला आणि पाहिलं की आरोही बेडवरून पडणार होती. अर्जुन तिला खाली पडण्यापूर्वी आपल्याजवळ थांबवतो. त्याने विचार केला, ही मुलगी पागल आहे. थोड्या वेळासाठी मला वेळ नाही दिला असता तर ती पडली असती. पण बघा किती गोड झोपलेली आहे. त्याने आरोहीला परत बेडवर ठेवलं आणि तिच्या आजूबाजूला उशी घालून तिला सुरक्षित केलं. त्यानंतर गेटवर केअरटेकर नॉक करत राहिला. अर्जुनने कमिंग म्हटलं. केअरटेकर हातात जेवणाची ट्रे घेऊन खोलीत आला, टेबलवर ठेवली आणि निघून गेला. अर्जुन आधी झोपलेली आरोहीला पाहत होता, मग लॅपटॉप घेऊन तिच्याजवळ बसून काम करू लागला. काही वेळाने आरोहीचे डोळे उघडले. ती स्वतःला दुसऱ्या जागी पाहून उठली आणि खोलीकडे आश्चर्याने पाहू लागली. ती स्वतःला कुणाच्या तरी खोलीत पाहून आश्चर्यचकित होऊन चारी बाजूने पाहू लागली. त्यानंतर अर्जुनने तिच्या चेहऱ्यावर हात ठेवत सांगितलं, ही तुझीच खोली आहे. आरोहीने बाजूला बसलेल्या व्यक्तीकडे पाहून म्हणाली, मी इथे कशी? मला तर हॉस्टेलमध्ये असायला हवं होतं. तारा नक्कीच चिंतेत असणार. अर्जुनने तिच्या चेहऱ्यावर हात फिरवून सांगितलं, हे तुझं घर आहे आणि हे आपली खोली आहे जिथे आपण दोघे राहू आणि तू आता हॉस्टेलमध्ये राहणार नाहीस. आरोही काहीतरी सांगणार होती की
अर्जुनने पुढे येऊन तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले आणि तिशी प्रेमळ पद्धतीने किस करायला लागला. आरोही आश्चर्यचकित भावाने अर्जुनकडे पाहू लागली. तिच्या मोठमोठ्या डोळ्यांतून अर्जुनने डोळे मिटूनच तिची पॅशनेटली किस करायला सुरुवात केली. वेळ जसजसा जात होता त्याचा किस अधिक प्रगल्भ आणि पॅशनेट होत चालला होता. आरोहीने ही भावना अनुभवली आणि तिचे डोळे आपोआप मिटले. तिचे हात अर्जुनच्या छातीवर गेले आणि तीही किसला प्रतिसाद देऊ लागली. जशी अर्जुनने आरोहीचा प्रतिसाद पाहिला तसं त्याने तिच्या कमरेला धरून स्वतःकडे खेचलं आणि बेडवर लोटवून त्याच्यावर आल्यावर कसून किस करायला लागला. आरोहीची श्वासोच्छवास झपाट्याने वाढू लागले. त्यामुळे अर्जुनने नकोसात तिला दूर केलं आणि तिच्या कपाळावर आपले कपाळ ठेवून खोल श्वास घेऊ लागला. आरोही श्वास घेत असताना तिच्या छातीच्या हालचाली अर्जुनच्या डोळ्यांसमोर आल्या. तिने एका काळा तिखट टिंब होता त्याला पाहून अर्जुनला एक गोड अशा शरारतीची कल्पना सुचली आणि तो तिला झुकून मानेला किस करत हलक्या चाव्या मारल्या. आरोहीने आह उचूक केली. आरोहीच्या आवाजांवर अर्जुन अजूनही अधिक वेडेपणाने तिच्यावर प्रेमाने किस करायला लागला. आरोहीने आपले हात अर्जुनच्या मानेभोवती गुंडाळले आणि स्वतःला दूर केले नाही. अर्जुन पुन्हा तिच्या ओठांवर येऊन किस करायला लागला. तिथे अर्जुनचा फोन वाजला आणि त्याने थांबून फोन कानाशी लावला. हॅलो, अर्जुन म्हणाला. जेव्हा आरोहीने हे ऐकलं तिला लगेच लक्षात आलं आणि ती बेडवरून उठून कोट घालून म्हणाली, आरू तू जेवण खा, मला येण्यात थोडा वेळ लागेल. आरोही बेडवरून उठून त्याच्या जवळ आली आणि त्याच्या छातीवर आपले डोके ठेवून म्हणाली, लवकर येईल. अर्जुनने हे ऐकून आनंदाने तिच्या कपाळावर किस केलं आणि म्हणाला, ठीक आहे, मी लवकर येण्याचा प्रयत्न करेन, आणि निघून गेला. अर्जुन जेव्हा खोलीतून बाहेर गेला तेव्हा केअरटेकरकडे म्हणाला, जर आरोहीला काही हवं असेल तर मला कॉल कर. केअरटेकरने होकारार्थी डोकं हलवलं आणि अर्जुन निघून गेला. आरोही हरवून बेडवर परत झोपली. तिला झोपेत खूप छान वाटत होतं. जणू काही वेगळीच भावना होत होती जी ती व्यक्त करू शकत नव्हती. तिने ठरवलंय की ताराला फोन करावा. ती उठली, आपली बॅग शोधू लागली. बॅग सोफ्यावर पाहून तिने फोन काढला आणि ताराला कॉल केला. 2-3 रिंगनंतर ताराने फोन उचलला. आरोहीने हळूहळू हॅलो म्हटलं. तारा म्हणाली, कुठे आहेस आरू? आणि हॉस्टेलला का नाही गेलीस? तू तर अर्जुन सिंहला भेटलीस ना? आरोहीने उत्तर दिलं, तारा तू शांत राहशील मग सांगेल. तारा म्हणाली, ठीक आहे, सांग. आरोही म्हणाली, मी ठीक आहे आणि अर्जुनने मला. तारा उत्सुकतेने विचारते, सांग काय? आरोही म्हणाली, लग्न. तारा आश्चर्यचकित झाली, काय लग्न? खरं सांग, लग्न, आणि तोही अर्जुन सिंह सोबत? आरोही म्हणाली, हो, त्याने मला लग्न करण्यासाठी ऑफर दिली म्हणून मी हो म्हटले आणि मग आम्ही दोघांनी लग्न केले. तारा एकदम चकित झाली. आरोहीच्या बोलण्यावर विश्वास ठेवू शकत नव्हती. ताराने विचारलं, आणि तू अजून हॉस्टेलला का नाही गेलीस? आरोही म्हणाली, मी अर्जुनच्या घरी आली आहे आणि आम्ही लग्नही केलं आहे. तारा पुन्हा विचारते, तू खरंच लग्न केलं आहेस? तुझं लग्न झालं? कधी, कुठे, कसं? आरोहीनं सांगितलं. मी जेव्हा भेटायला गेली त्यावेळी त्याने लग्नासाठी विचारलं. मी हो म्हटलं आणि मग आम्ही दोघांनी मिळून लग्न केलं. तर मित्रांनो, आजचा हा पहिला भाग इथे संपलेला आहे. स्टोरी पुढे खूप इंटरेस्टिंग आहे, तर नक्की पहा.